आज भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम आज शिर्डीमध्ये होतोय आणि डिफेन्ससाठी लागणारी जी क्षेपणास्त्र आहे ती शिर्डीत बनणार आहे, त्याचं उद्घाटन होत आहे. काय आनंद आहे. एकतर साईबाबांच्या पावनभूमीमध्ये मला वाटतं देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आज कार्यान्वित होतो आहे. तर बाबांच्या चरणी तर मी बाबांना दंडवत घालतो. मला मनापासून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे खरं धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी शिर्डी औद्योगिक MIDCमध्ये या प्रकल्पाला येण्यामध्ये मोठी भूमिका घेतली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज आपल्याच जिल्ह्याचे भूमिपुत्र, आपल्या मतदारसंघाचे भूमिपुत्र माननीय गणेशराव निबे अतिशय अल्पावधी काळामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये स्पर्धा करू शकेल इतक्या प्रकारचं सुंदर असे क्षेपणास्त्र ते बनवत आहेत आणि त्यांनी आपल्या भूमीची निवड केली म्हणून त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आज भक्ती आणि शक्तीचा जागर होतो आहे. मला वाटतं शिर्डीच्या MIDCत होणारा हा निबे समूहाचा प्रकल्प हा देशाला दिशादर्शक ठरेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कार्यक्रम कसा असणार आहे सगळा एकंदरीत सर्वोच्च? आज माननीय मुख्यमंत्री आता वंदे भारतनी मुंबईत येत आहेत आणि दुपारी 2:30 वाजता देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब येत आहेत. आल्यानंतर मग ते साईबाबांचं दर्शन घेणार आहेत. मग आम्ही या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या स्टॉलची पाहणी करत आपण जर पाहिलं तर जवळजवळ 100 MSME स्टॉल्स जे निबे उद्योग समूहाच्या पुढाकारानं या ठिकाणी लागलेले आहेत आणि त्यांनी जो आता नवीन जे क्षेपणास्त्र 150 किलोमीटर लांबीचं 300 किलोमीटर लांबीचं तयार केलं आहे ते सुद्धा आपल्या देशाच्याकरता प्रथम अशा प्रकारचं मिसाईल तयार होत आहे. त्या सगळ्याची पाहणी ते करणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की 2 दिवस प्रदर्शन जे आज आणि उद्या ते आपल्या जनतेकरता खुलं करण्यात आलेलं आहे, निःशुल्क आहे. भारताची जी संरक्षण उत्पादक क्षमता, नवीन तंत्रज्ञान उद्याच्या पिढीला एक नवा आत्मविश्वास देईल याच्याबद्दल शंका नाही. तर मला वाटतं हा एक सर्वसाधारण असा कार्यक्रम आहे. एक दुसरा प्रश्न होता, गेल्या 10 वर्ष संरक्षण साहित्यामध्ये आत्मनिर्भर होण्याबरोबर आपण एक्सपोर्ट देखील करण्याच्या याच्यामध्ये आहोत. म्हणजे एकीकडे आत्मनिर्भरता, दुसरीकडे एक्सपोर्ट, कसं पाहता संरक्षण साहित्य? असं की विकसित भारताची जी कल्पना आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदयांची आणि त्यामध्ये आत्मनिर्भर भारताचा मंत्र घेऊन आज देश स्वयंपूर्ण झाला पाहिजे सगळ्या क्षेत्रात, ही त्यांची जी भूमिका आहे. त्याला अनुसरून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या गतीनं या राज्यामध्ये गुंतवणूक येणं, रोजगाराची संधी वाढणं, महाराष्ट्र विकसित करणं तो संकल्प त्यांनी केला. मला वाटतं त्या दिशेने राज्य आज अतिशय वेगानं वाटचाल करतं आहे आणि आत्मनिर्भर भारताचे जे स्वप्न आदरणीय प्रधानमंत्र्यांनी पाहिलेलं आहे त्या निमित्तानं पूर्णत्वाला जात आहे, त्याचं समाधान आहे. एक दुसरा प्रश्न होता, गेल्या 10 वर्षामध्ये महागाई वाढली, महागाई भत्ता वाढला, मात्र कुठेतरी शेतकरी आत्महत्या निधी जो आहे 1 लाख रुपये तो तसाच राहिला. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे की त्यामध्ये वाढ केली जाते. असं की शेतकऱ्यांची आत्महत्या होणंच हे अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री असेल, मी सुद्धा, हे राज्याला भूषणावर नाहीच आहे आणि म्हणून आत्महत्या रोखता आल्या पाहिजे. आत्महत्या होता उपयोगी नाही. यासाठी आता माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून काम करण्यात आलं. आपण जर पाहिलं महाराष्ट्रात आत्महत्यांची संख्या प्रचंड घटलेली आहे आणि ती आता होऊच नाही या दृष्टीने सरकार प्रयत्न करतं. आता ही रक्कम वाढवून देण्यासंदर्भात आता मागणी होते. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर सकारात्मक विचार करतील. देश पातळीवर काय करू शकते तुम्ही सिद्ध केलं, कसं पाहता या सगळ्या प्रवासाबद्दल? सगळ्यात महत्त्व म्हणजे हा जो प्रवास आहे हा प्रवास माननीय नामदार साहेबांनी 96मध्ये हॉटेलचं उद्घाटन करून वडिलांनी पहिला व्यवसाय स्टार्ट केला आणि त्यांनी 30 वर्ष साहेबांनी सर्वसामान्य माणसांना जी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ताकद दिली
तो सक्सेसमधला सगळ्यात मोठा एक हिस्सा आहे की प्रत्येक आमदाराने अशा पद्धतीचं काम केलं तर महाराष्ट्राचा विकास हा खूप मोठ्या लेवलला जाईल. त्या पद्धतीने साहेबांनी प्रत्येक दिवशी आठवड्याला आढावा घेतला. त्यामुळं आज 12 महिन्यामध्ये फॅक्टरी यशस्वी उभी राहिली, कुठलंही व्यत्यय न येता. काय नेमकं आपल्या आता उत्पादन आपण इथं आर्टिलरी बॉम्ब शेल आहे 5 लाख. हा भारतातला सगळ्यात लार्जेस्ट बॉम्ब शेल फॅसिलिटी आहे, फील्ड बॉम्ब शेल फॅसिलिटी आहे. त्यामुळं भारतावरती कुठल्याही पद्धतीनं युद्ध करायची परिस्थिती निर्माण झाली तर आपण 360 डेज आपण त्यांना सगळं सामग्री पुरवू शकतो. ही कॅपॅसिटी श्रद्धा आणि शक्तीची आहे. जे क्षेपणास्त्र तुम्ही विकसित केले 300 किलोमीटरपर्यंत लांब पल्ल्याचं त्याची चाचणी देखील काही दिवसांपूर्वीच झाली, 18-19 तारखेला झाली. कसा रिझल्ट काय? तो 2 मीटर CAP म्हणजे 2 मीटर ॲक्युरेसी टार्गेट दिलं, 10 मीटर ॲक्युरेसी टार्गेट म्हणजे 2 मीटरला अचीव केलं 300 किलोमीटरवरती. ही भारताची ॲसेट तयार झालेली आहे आता. त्यामुळं 1000 रॉकेटचं प्रोडक्शन्स आपण अहिल्यानगरमध्ये करतो आहे. ग्रामीण भागातील युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? ग्रामीण भागाच्या युवकांनी इंटिग्रिटी, कमिटमेंट आणि ज्या नगरीमध्ये आपण राहतो बाबांच्या, त्यांना श्रद्धा आणि सबुरीचा विश्वास ठेवून तो श्रद्धा आणि शक्ती तयार होईल या उद्दिष्टाने काम केलं पाहिजे. आणि प्रत्येक युवकांनी व्यवसायाच्या मार्गदर्शनाकडे पुढे चाललं पाहिजे, शब्द आणि वेळ पाळली पाहिजे. इथे हा शिर्डीचा जो प्रकल्प आहे, दुसरा बेलवंडीत पण तुम्ही सुरू करताय. कोणकोणते उत्पादन इथे होणार आहेत? काही ड्रोन देखील दिसतात त्या हो. ठिकाणी. कशा पद्धतीने इथलं सगळं उत्पादन होणार आहे? कसा फायदा देशाच्या संरक्षण? मी आपल्याला बोललो की आमचे खूप व्हर्टिकल्स आहे. स्पेस व्हर्टिकल आहे, अम्युनिशन व्हर्टिकल आहे, CNG व्हर्टिकल आहे. जे तुम्ही आता शेतकऱ्यांवरती प्रश्न विचारला होता, तर आपण अहिल्यानगरमध्येच 1 लाख सिलेंडर पर डे एवढी कॅपॅसिटी करतो आणि शेतकऱ्यांकडनं बायबॅक नेफिन ग्रास घेतो आणि वर्षातच त्यांना 3 वेळा कटिंग करून आम्हाला आणून द्यायचं आहे आणि घरच्या घरी शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल असा हा पुढचा साहेबांच्या अध्यक्षतेखाली मोठा प्रोजेक्ट आहे, जो अहिल्यानगरमधला ऐतिहासिक ना मागच्या 100 वर्षात झाला ना पुढच्या 100 वर्षात होणार ऐतिहासिक प्रकल्प CNG प्रकल्प आज आपण आणला आहे. त्याचा पायलट प्रोजेक्ट पाठीमागं करत आहे आपण. तर 1 लाख सिलेंडर म्हणजे विचार करा की सेंद्रिय खत जे शेतकऱ्यांना रिटर्न जाईल आणि त्यांना बायबॅक पण मिळेल हमी भावाप्रमाणे. आणि तो सगळा निर्णय नामदार साहेबांच्या अध्यक्षाखाली होणार आहे आणि त्यांच्या सपोर्टमुळंच या जिल्ह्याचा विकास महाराष्ट्रामध्ये आजही नंबर 1ला आहे. या ठिकाणी ते बॉम्बशेल बनणार आहे आणि ते मिसाईल्स बनणार आहे. या पद्धतीचे असणार आहे. ते बॉम्बशेल जे आहे ते इंटिग्रेटेड प्रोपेलरच्या सेल्फ टार्गेटेड असणार आहे. 100% गायडेड बॉम्ब शेल आहेत. जगामध्ये 2 टाईपचे GPS गायडेड आहे, एक एक्सकॅलिबर आणि दुसरं आहे सिल्वर बुलेट्स. आपलं सिल्वर बुलेट आहे. जेवढे बॉम्ब शेल आहे 100% गायडेड आहे आणि एक्सपोर्ट जे आहे आत्ता प्लॅन पुढच्या 5 वर्षाकरता बुक आहे. आपण ज्या बाकीच्या मशिनरीच्या बाहेरच्या देशांकडे घेतल्या जशा वज्र असेल किंवा 777 हॉवित्झर असेल, या हॉवित्झर किंवा बाकीच्या सेल्फ गायडेड जे आहेत त्याच्यासाठी ते ॲप्लिकेशन तयार होणार आहे. 100% कुठलाही रॉकेट्स आणि मिसाईल असला त्याला TNT लागतं, त्याला प्रॉपलन लागतं, नायट्रो सिल्वर लागतं, नायट्रो गॉरेडियन लागतं. हे आपण भारतामधली आणि जगातली 3री फॅसिलिटी अहिल्यानगरमध्ये उभी करतो वर्षभरात पुढच्या. बाजूलाच आपले आर्टिलरी सेंटर आहे, जसं की हे भारतातील सगळ्यात मोठं रोजगार केंद्र आहे. याच्यासाठी सबसिडी त्याचा पुरवठा जो आहे ते कशा स्तरावर केला जाणार आहे, कसं होणार? जेवढे आपल्याकडे जुने रॉकेट्स आणि मिसाईल्स आहे सगळ्या त्याला इंटिग्रेट करण्यासाठी जेवढं ॲम्युनिशन लागेल हे आपण पुरवणार आहे. आपल्या TNT कॅपॅसिटी 20,000 मेट्रिक टन आहे, जे आता उभा आहे. TNT प्लॅन्ट उभा आहे, तो आता जागा भेटला कमिशनिंग करायचं आहे आपल्याला. देशाचं संरक्षणामध्ये एवढी मोठी ताकद फक्त आदरणीय प्रधानमंत्रीजी अँड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि नामदार साहेब हे खरोखर मी तिघांना या सर्व आत्मनिर्भर संकल्पनेतनं निर्माण झालेला हा ऐतिहासिक ताकद 100% मेक इन इंडिया, शेअर मेक इन इंडिया, TNT मेक इन इंडिया जी आज मागच्या 25 वर्षापूर्वी नव्हती, जी आज निर्माण झालेली आहे. आपण सेल्फ सस्टेन आहो. वर्षभर जर युद्ध चाललं तरी आपण सेल्फ सस्टेन करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.